एका बाजूला इतिहासाची भिंत आणि दुसऱ्या बाजूला माणुसकीचा उगम। मी आणि माझा मित्र मयूर आलोय अशा ठिकाणी जिथे शब्दांनी क्रांती केली आणि भिंतींनी इतिहास घडवला। हे आहे पालगड। इथे आहे साने गुरुजींचं जन्मस्थान आणि एक असा किल्ला ज्याचं नाव इतिहासातच नाही तर आमच्या मनातही कोरलं गेलंय। नमस्कार मित्रांनो, मी आहे वैभव, निसर्ग भक्ती आणि थोडा थरार शोधणारा एक साधा ट्रॅव्हलर। सह्याद्रीच्या कुशीत लपलेलं एक छोटंसं गाव, पण याच मातीने घडवले दोन भव्य इतिहास, एक किल्ल्याच्या दगडात आणि एक माणसाच्या शब्दात। पालगड फार मोठा नाही पण महत्वाचा नक्कीच। शिवकालीन गड, छोटा बुरुजांनी सजलेला, इथून दिसणारा निसर्ग आणि इतिहासाचे पडसाद आजही कानात वाजतात। गडाच्या पायथ्याशीच इतिहासाचं स्वागत होतं। दोन्ही बाजूला उभ्या असणाऱ्या जुन्या तोफा। जस जसं वर जात होतो तस तसं गवताने झाकलेला गड नजरेसमोर येत होता। गवतामुळे वाट कुठून जाते हे दिसतच नव्हतं। कधी वाटायचं एखादा साप अचानक समोर येईल की काय। पायाखालचं काहीच निश्चित नव्हतं। थोडी भीती वाटत होती पण त्याहूनही जास्त होती एक उत्सुकता, गडाच्या शिखरावर काय असेल याची। आणि जेव्हा वर पोहोचलो समोर उभे होते आमचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज। हा गड, ही भीती, तो थरार आणि ती भेट कायमची लक्षात राहणारी। पालगड पाहून खाली उतरलो पण मनात अजून एक इच्छा होती, जाण्याची, पाहण्याची, एका अशा माणसाच्या घराचं दर्शन घेण्याची ज्यांनी प्रेम, त्याग आणि माणुसकी शिकवली। हो, आम्ही गेलो साने गुरुजींच्या जन्मस्थळी। लहानपणी श्यामची आई पुस्तक वाचलं आणि मन हेलावून गेलं। त्या पुस्तकानं एक वेगळीच जागा बनवली मनात। तेव्हाच ठरवलं होतं एक दिवस त्यांच्या घरी जायचंच। सध्या त्या जागेला स्मृती भवन म्हणून जपलं गेलंय। त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी, आठवणी, फोटो आणि लेखन सगळं काही जिवंत ठेवणारं। आणि मग मला आठवलं त्यांच्याच प्रार्थनेतील एक सुंदर कडवं जे माझ्या मनाला कायम भिडतं।